माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत काणोपात्रा महिमा भाग 4 कथासार अभिवाचन करत आहे. पुन्हा मंगळवेढ्यात पंढरपूरच्या भक्तिसुखाचा सोहळा अनुभवून काणोपात्रा पुन्हा मंगळवेढ्यात आली होती. थोड्या दिवसाच्या पंढरपूर मुक्कामातच तिचं भाव विश्व पंढरपूरमय होऊन बसलं होतं. मनात ती सतत पंढरपुरातच होती. ध्यानात सतत होता पंढरीनाथ. तिच्या चेहऱ्यावरील भक्तिभावात न्हालेला सात्विक भाव लपत नव्हता. ती देहाने घरात वावरत होती, पण मन ध्यान विठोबाच्या ठाई लागलं होतं. अजून अबीरबुक्क्याचा वास नाकात दरवळत होता. टाळांचा मंजूळ नाद कानात गुंजर करीत होता. एका कीर्तनकारानं सांगितलेली अजामिळ गणिकेची कथा तिला राहून राहून आठवत होती. कीर्तनकारानं निरूपणासाठी ज्ञानदेवाची ओवी घेतली होती. कोणती ओवी घेतली होती ऐका. पैगा भक्ती एकिमी जाणे, ते तसान तोरण म्हणे, आम्ही भावांचे पाहुणे भले ते या. कीर्तनकार पूर्वरंगात देवभावाचा भुकेला असतो. त्याच्या ठिकाणी उच्च नीच, गरीब श्रीमंत, लहान थोर, स्त्री पुरुष असा भेद नसतो. जो अभेद भक्तीने परमेश्वराला भजतो तो परमेश्वर रूप होतो. हे तत्व तो परोपकारीने समजावून सांगत होता. अनेक आर्त दुःखी पतित संसारात पोळलेले आत्मिक समाधानासाठी असूसलेले भक्त लोक ईश्वराचे काम करून ऐकत होते. कीर्तनकार ज्ञानदेव नामदेवाच्या भंगातील दाखले देऊन भक्तीच्या प्रांगणात समत्व दृष्टीचा अनुभव कसा येतो तो ते सांगत होता. या विठ्ठलाला समरचरण का म्हणतात तो ते सांगत होता. सर्वांना समत्व भावानं आपलंसं करून घेणाऱ्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून तो आपला अहंकार तेथंच विसर्जित करून टाकतो. सर्वांना समत्व भावानं आपलंसं करून घेणाऱ्या या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून जो आपला अहंकार तिथंच विसर्जन करून टाकतो तो जगाकडे अभेद भावानं पाहतो तो भक्त होय. तो ज्या देवतांची भक्ती या समत्व भावनांचं करतो त्या दैवताला यामुळेच समचरण असं म्हणतात. मग सांगा, स्पृश्य भाव बाळगणं हे पाप आहे की नाही? उच्च नीच भावानं वागणं हे देवाशी वैर केल्यासारखं आहे की नाही? लगेच टाळकऱ्यांची साथ दिली. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव महाराज की जय. आणि मग कीर्तनकार ज्ञानदेवाने सांगितलेले पाप योनीतील एकनिष्ठ भक्ताचे महात्म्य सांगू लागला. लोको, तुम्हाला विठोबाची प्राप्ती कुणी करून दिली? ज्ञानदेव नामदेवानेच ना? मग ऐका तर ज्ञानदेवाने सांगितलेले पाप योनीत जन्माला आलेल्या श्रेष्ठ भक्तांचं महात्म्य. ज्ञानदेव अशा भक्तांविषयी म्हणतात. आता आपण ऐकूया. अगा नाव घेता ओखडी, जे आखवी या अधमाचा सेवटी, ते पाप योनी किरीटी जन्मले जे, ते पाप योनी मूढ मूर्ख जैसे दगड, परी माझा ठाई दृढ सर्व भावे, ते पाप योनी होतो का, ते स्रोताधीन नव्हतू का, परी मासी तुकिता तुका तुटी नाही, पायी पाम भक्तीचे अभिलेने, दैत्य देवा आणिले ऊने, माझे नृसिंहत्वलेने, जयची महिमे, तो प्रल्हाद दुगाम जपासी, घेता बोहे सदा किरीटी, काम जे मैया दे आवे ते गोठी, ते हचिया जोडे, यविरी दैत्य कुळ साचकारी, परी इंद्रुही सरी न लाये उपरी, म्हणून भक्ती गा इथ एसरे, जाती अप्रमाण, म्हणून कुळ जाती वर्ण, हे अवघेची गा अकारण, एत अर्जुना माझे पण सार्थक एकम, तैसे क्षत्रि वैश्य स्त्रिया, का क्षुद्र अंत्यादिया, जातीत वंची वेगळ लिया, जवत भजती माते. भक्तगण हो, भक्त हो, ज्ञानदेवाने तुम्हाला हे आश्वासन दिलं आहे. जे पाप योनीत जन्माला आले असूनही माझ्या ठाई सर्व भावी समर्पित झाले आहेत, ज्यांना वेदांचाही अधिकार नाही, अशा पतितांचा उद्धार एका भक्तीने होतो. भक्तीने त्यांचं सारं जीवन बदलून जातं.
ते इतके थोर होतात की मी तुलना केली तरी ते कमी पडत नाही. ते देवत्व पावतात. हे आश्वासन केवळ ज्ञानदेवांनी तुमच्या आमच्या भाषेत सांगितलं. दैत्य कुळातील प्रल्हाद भक्त होता, श्रेष्ठ होता. श्रेष्ठपणात इंद्रालाही त्यानं मागं सारलं. म्हणून आपण हीन जातीतले म्हणून पतितांचं जीवन जगू नका. अंतःकरण उदार करा. त्यात परमेश्वराची, त्यांच्या प्रेमाची स्थापना करा. तुमचं अंतःकरण परमेश्वराचा गाभारा होऊ द्यात. सदाचारानं वागा, म्हणजे देव तुम्हाला सर्वत्र दिसू लागेल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, देवभावाचा भुकेला त्याला शुद्ध भावनेचा धूप, अंतःकरणातील प्रेमाचा दीप, सदाचरणाचा नैवेद्य द्या, तो तुमच्यासाठी धावून येईल. बोला विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. मग उत्तर रंगात कीर्तनकारानं केवळ भगवंताच्या एका नामस्मरणानं अजामिळ कसा उतरला त्याची कथा सांगायला सुरुवात केली. लोक हो, भक्ती मार्गात नामस्मरणाचं महात्म्य फार मोठं आहे. एक एक नामात अध्यात्मशास्त्राचे प्रबंध सामावले आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. नामस्मरणात नाम स्मरण म्हणजे ध्यान, या दोन गोष्टी येतात. नामस्मरण करताना अंतःकरणात परमेश्वराचं ध्यान साकार झालं पाहिजे. त्या अंतःकरणात कुविचार कुवासना शिरतीलच कशा? ते अंतःकरण म्हणजे परमेश्वराचं परमपवित्र मंदिरच बनतं. म्हणून नामस्मरणाचं महत्त्व सर्व संतांनी परोपरीनं गायलं आहे. भागवतातील अजामिळाची कथा. अजामिळ कान्यकुब्ज ब्राह्मण होता, परंतु सदा विषयजन्य वासनेनं मुरकटलेला. त्याने एका क्षुद्रस्त्रीशी विवाह केला. विलासात रंगून गेलेल्या या ब्राह्मणाला 6 मुलं झाली. किती? 6. आपल्या मुलाबाळांच्या प्रपंचात त्याला एकदाही देवाची आठवण झाली नाही. अशा तऱ्हेने तो 84 वर्ष जगला. अखेरीस अंतकाळ जवळ आला. या प्रपंचातील त्याचं मन निघेना. बिचारा मृत्यूच्या जाणीवेने तळमळू लागला. त्याला आपली वृद्ध पत्नी, मुलबाळं आठवू लागली. त्यांना आपण सोडून जाणार या कल्पनेने तो व्याकुळ झाला. त्याच्या सर्वात धाकट्या मुलाचं नाव होतं नारायण. या नारायणावर तर त्याचं अतिशय प्रेम. शेवटी त्याने नारायणाला नारायणा 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 म्हणून कशी हाक दिली. यमदूत तर त्याला न्यायला आले होते, पण नारायणाशी कारुण्यपूर्ण हाक ऐकताच भगवान श्री विष्णूचे दूत तिथं आले. ते दूत यमदूतांना म्हणाले, यमदूतांनो, तुम्ही कशाला आहात तिथं? त्या अजामिळाची लोकाची यात्रा संपली आहे, त्याला न्यायला आलो होता मी, पण तुम्ही ऐकलं नाही. त्याने शेवटी कळवळून नारायणाशी हाक दिली. भगवंताला जो कळवळून हाक देतो त्याच्याकडे भगवंत धावून जातो. आम्हाला भगवान विष्णूनं त्याच्या संरक्षणार्थ पाठवलं आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळी आपल्या मुलांची, लेकरांची नावं देवाची नावं ठेवीत, की जेणेकरून रोज आपण मुलांना हाक मारताना भगवंताचे पण स्मरण होत असे. यानं तर आयुष्यात परमार्थ कधीच सोडला नाही. जन्म विषयातच गुरफटलेला होता. म्हणून त्याला आता लवकर न्यायला आम्ही आलो आहोत. नाही, त्यानं आयुष्यात एकदा कोईना नारायण म्हणून कळवळून भगवंत हाक दिली, त्याचा उद्धार झाला होता. त्याला तुम्ही यमलोकी नेऊ नये. त्याचं स्थान वैकुंठात आहे, जशी भगवान श्री विष्णूची आज्ञा. असं म्हणून यमदूत निघून गेले. अजामिळाला अभय देऊन श्री विष्णूचे दूतही निघून गेले. अजामिळानं हा संवाद ऐकला. त्याच्या मनात उपरती झाली. त्याचं प्रपंचातलं मन एकाएकी उडालं. पत्नी, मुलं, सुना यांच्यावर प्रपंचाचा सारा भार सोपवून तो परमार्थ भक्ती करू लागला. नामस्मरण हेच त्याचे श्वास निश्वास बनले. आणि लोक हो, एके दिवशी शांतपणे या यलोकाचा निरोप घेऊन अजामिळ वैकुंठाला गेला. नामस्मरणाचे महात्म्य कधी विसरू नका. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि मग विठोबा रुक्माईच्या तालावर नाचू लागले. आरती झाली, लोक निघून गेले. कानो पात्रा अंतर्मुख झाली होती. भक्ती मार्गात जात पात, कुळ, गोत्र, स्त्री पुरुष, उच्च नीच हा भेदभाव मानला जात नाही याची तिला खात्री पटली. तिच्या समोर चोखा मेळ्याचं, नामदेवाचं, जनाबाईचं जीवनचरित्र उभं लागलं. तिला आता आत्मविश्वास वाटू लागला की नामस्मरणानं आपणही आपलं जीवन उजळून टाकू. जनाबाई नामियाची दाशी झाली, उद्धरली. आपण पांडुरंगाच्याच पायाची दाशी होऊ आणि जनाबाईच्या पावलावर पाऊल टाकू. मग कानोपात्रेच्या मनातील सारं हीन नाहीसं होऊन
ती अनन्य भावानं परमेश्वराची भक्ती करू लागली. आता ऐसी नाम माळा कानो पात्रा ल्याली गळा ऐकूया. आई मुलाकडे डोळ्याने पाहत नसते, ती त्याला आपल्या हृदयानं पाहत असते. त्याप्रमाणे परमेश्वर भक्ताची जात गोत पाहत नाही. तो त्याच्या शुद्ध भावानं आचरणानं त्याला आपलंसं करतो. त्याची कानोपात्राला आता खात्री पटली होती. हिनत्वाचं हिन कसं आता तिच्या मनातून नाहीसं झालं होतं. आपण पतीत असूनही आपलं जीवन उजळू शकतो असा आत्मविश्वास तिला वाटू लागला होता. तिला आपल्या विठाई माऊलीचा हाच भरोसा वाटू लागला. ती त्याच्या भक्तीत बुडून गेली. तिला कसंच भान राहिलं नाही. नामस्मरण हा परमात्मा प्राप्तीचा श्रेष्ठ मार्ग तिनं संताच्या वचनावर विश्वास ठेवून स्वीकारला होता. एका नामस्मरणानं पापाचे डोंगर जळून जातात. नामस्मरणानं नामदेव उद्धरला, चोखा मेळा जनाबाई यासारखे संत देवरूप झाले. मग नामस्मरणाचं व्रत आपण का स्वीकारू नये? कानोपात्रानं संताच्या नामस्मरणात आपलाही सूर मिसळला आणि ती इतरांना हे नामस्मरणाचं सुख सांगू लागली. घ्या रे मुखी नाम अंतरी धरुनिया प्रेम, माझा ए भोळा बाप घेतो ताप हरवूनी, आपुलिया नामासाठी धावे संकटी लवलाई. घ्या मुखी नाम कानो पात्रेचा माधव. कानोपात्रेला माधव आपला असं वाटू लागलं. भक्तिभावनं त्याचा धावा करताना ते अवर्णनीय सुख लाभतं, त्याचा अनुभूती घेऊ लागली. नामात परमात्म्याचं ध्यान करून तिनं आपल्या हृदया संपुष्टात त्याला कोंडून ठेवलं होतं. तिला वाटे की परमेश्वरानं आपल्याला त्याचं नाव दिलं आहे. त्या नामामुळे तो सदैव आपल्या सन्निध आहे. या नामामुळे अजामिळेला परमात्मा भेटला. नामस्मरणानेच वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. ही परमेश्वराची नाममाळाच मी माझ्या गळ्यात ल्याली आहे. ज्याचे घेता मुखी नाम धाकी पळे काळे म, ऐसी नामाची थोरवी उदरिली दुराचारी. नष्ट गणिका जामिळ वाल्मिकी झाला तो सोजळ, ऐसी नाममाळा कानोपात्रा ल्याली गळा. या नामस्मरणानेच त्याचं अंतकरण पुलकित झालं होतं. आत बाहेर आनंदच कोंडवटून राहिला होता. अंतरीचे सार हीन नाहीस होऊन आपण काहीतरी उदात्त उन्नत जीवन जगत आहोत असं तिला वाटू लागलं. आपल्याला अनंताचा प्रवास करायचा आहे. जगाच्या या धर्मशाळेत आपण अल्पकाळ मुक्कामाला आलो आहोत. या मुक्कामातच पुढच्या प्रवासासाठी शुद्धरी करून ठेवली पाहिजे. नाहीतर पुढचा प्रवास होणार कसा? आपल्याजवळ ज्ञान नाही, योग सामर्थ्य नाही, उपासना तंत्र नाही की मंत्र नाही. आपल्याजवळ आहे फक्त नाम. आणि म्हणून एका पांडुरंगाला तिनं आपलं सार भाव विश्व समर्पित करून त्याच्या नामात जीवनातलं सार सुख ती अनुभूत राहिली. आता ती आपल्या अंतकरणातील परम आत्मभेटीचं आर्त करून शब्दात व्यक्त करू लागली. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. ज्ञान वैराग्य भजली न तू मते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे. दंभ प्रपंच भजली न तू मते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे. विनवी काणोपात्रा पंढरीराया ते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे.